नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आमच्या या खास व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय गंभीर आणि विचार करायला लावणारा विषय. या स्त्रीच्या घरात माता लक्ष्मी कधीच थांबत नाही, उलट तिथून निघून जाते. असं नेमकं काय घडतं की लक्ष्मीदेवी एखाद्या घरावर नाराज होते? घरातील गरिबी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणी यामागे फक्त नशीब जबाबदार असतं का? की घरातील स्त्री पुरुषांचे वागणे, सवयी, विचार आणि काही चुकीच्या गोष्टी यालाही जबाबदार धरता येईल? ही कथा ऐकल्यानंतर तुम्हालाही तुमच्या घरात कोणत्या गोष्टी बदलाव्यात याचा नक्कीच विचार करायला लागेल. म्हणून मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटचा संदेश तुमचे जीवन बदलू शकतो. आणि कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती करतो. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया या अद्भुत आणि मार्गदर्शक कथेला. पहाटेच्या फिक्कट उजेडात 3 खिडक्यांतून थंड वारा घरात शिरत होता. समोरच्या मंदिरातल्या घंटांचा आवाज कानी येत होता, पण मीनाचं मन मात्र अस्वस्थ धडधडत होतं. सकाळी लवकर उठून मीना नेहमीप्रमाणे कपाटात ठेवलेला जुनाट लोखंडी डबा उघडून त्यातले जमवलेले पैसे मोजू लागली. 1, 2, 3 सगळ्या नोटा धरल्या तरी फक्त 200 रुपयाच हातात आले. कालच तर विजय आपला पगार घेऊन घरी आला होता, पण रात्री उशिरा रोहनला अचानक ताप चढला आणि डॉक्टरकडे धाव घ्यावी लागली. औषध पाण्यात आणि तपासणीच्या खर्चात अर्ध्याहून अधिक पगार गेला होता. उरलेले काही पैसे भाजीपाला आणि किराण्यावर खर्च झाले. आता डब्यात उरले होते ते एवढे चिमूटभर रुपये. या 2 खोल्यांच्या घरात असतील नुसत्या मोजक्याच वस्तू. जुने तोकडे फर्निचर, भिंतींवर जमलेल्या काळ्या काजळाचे डाग आणि कोपऱ्यात ठेवलेली मिणमिणती कंदिलाची वात. काही वर्षांपूर्वीपर्यंत संसाराला बरं पैकं होतं तेव्हा घेतलेली एकच फ्रीज आणि लहानसा टीव्ही अजूनही होते, पण ते देखील आता जुनाट आणि निकामी झाल्यासारखे वाटत होते. घरातलं एक सामान विकत जावं लागलं की कुटुंबाला आणखी काटकसर करावी लागे. मीना निराशेने देहभान विसरल्यासारखी जमिनीवर बसली. तिने हातातले 200 रुपये पुन्हा एकवार मोजून पाहिले, पण तेवढेच. आजच्या दिवसात जेवणासाठी काहीतरी जुळवावं लागणार होतं. उद्यापासून पुढचा आठवडा कसा निभवायचा या विचारानेच ती गांगरून गेली. दर महिन्याला असंच काही ना काही कारण निघे आणि घरात पैसे टिकतच नसत. कधी मुलांच्या शाळेची फी, कधी विजेचं बिल, तर कधी अचानक आजारपण. मागच्या महिन्यात तर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून दुरुस्तीसाठी उधार घ्यावी लागली होती. सासूबाई नेहमी म्हणायच्या, तुझ्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही ग. त्या शब्दांची तीव्र जाणीव मीना आज पुन्हा अनुभवत होती. देवघरातल्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर हात जोडताना तिला हमखास हे शब्द आठवत. थोड्या वेळाने बाहेरच्या खोलीतून मुलीचा आवाज आला. आई, माझं दप्तर सापडत नाहीये. मीना भानावर आली आणि उठून बाहेर गेली. 10 वर्षांची पूजा शाळेला जायच्या घाईत होती. मीना तिला शोधायला मदत करू लागली. चटईजवळ कोपऱ्यात दप्तर आढळलं तसं पूजाच्या चेहऱ्यावर हसू आलं. आई, मला आज शाळेत 10 रुपयांचे रंगपेन हवे आहेत. बाईंनी सांगितलं आहे आणायला. पूजा निरागसपणे म्हणाली. मीना क्षणभर गोंधळली. घरात उरलेले 200 रुपयेच होते. त्यातून आजचं भाजीपानाही घ्यायचं होतं. तिने पूजाला थोपटत म्हटलं, बाळा, मी तुला संध्याकाळी कामावरून परत येताना घेऊन देते हो. आत्ता शाळेत सांग की उद्या आणेन. पूजा थोडी नाराज झाली, पण आईच्या शब्दांवर विश्वास ठेवत ती तयार झाली. तेवढ्यात 7 वर्षांचा रोहन अंगणात आला. कालच्या तापानं तो अजूनही अशक्त दिसत होता. आई, माझं डोकं दुखतंय, त्याने रडवेलं सुरात सांगितलं. मीना त्याच्याजवळ जाऊन त्याचे कपाळ हाताने तपासले. ताप उतरला होता, पण तो कोपऱ्यात भाकर तुकडा खात बसला होता. औषध घेतलंस ना सकाळी? थोडा दम घेत जा, मी दूध घेऊन येते, मीना त्याला समजावत म्हणाली. विजय पण तयार होऊन बाहेर आला. आज तो कामावर जाणार होता. सरकारी ऑफिस बाहेर एका लहानशा चहाच्या टपरीवर काम करण्याची त्याची नोकरी होती. कालच्या घडामोडींनी त्याचंही मन जड झालं होतं. मीना, काळजी नको करू. आज कामाचा दिवस चांगला गेला तर थोडे जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो, तो निघता निघता म्हणाला. कपाळावर आठ्या पडलेल्या मीनाकडे पाहून त्याचं मन व्यथित झालं. मीना नुसतीच मान डोलवत राहिली. तिने पिशवी उचलली आणि बाजारातून थोडं दूध आणि भाजी घेऊन येते असं सांगून घराबाहेर पडली. गल्लीतून चालताना तिच्या कानावर ओळखीचे आवाज आले.
शेजारी राहणाऱ्या उषाबाई आणि लक्ष्मी काकू सकाळच्या कढईतल्या भजीसोबत गप्पा मारत बसल्या होत्या. मीना जवळ येताच उषाबाई म्हणाल्या, "अगं लक्ष्मीताई, ऐकलंस का? मीना बिचारीच्या घरी परत धावपळ झाली. छोटा रोहन आजारी झाला होता म्हणे." लक्ष्मी काकूंनी तोंडावर हात ठेवत आश्चर्य दाखवलं. "काय सांगतेस? अगं काही आराम आहे का आता पोराला?" मीना थबकून ऐकत होती. तिला पुढे जावं की थांबावं काही सुचेना. उषाबाई चेहऱ्यावर चिंतेचे भाव आणत पुढे म्हणाल्या, "हो ग, रात्रीच डॉक्टरकडे घेऊन गेली होती म्हणे. अहो पण त्या घराची कहाणीच अशी झालीये. दर महिन्याला काही ना काही विपत्ती. मीना कितीही कष्ट करो त्या स्त्रीच्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही बघ." लक्ष्मी काकूंनी डोकं हलवत हुंकार भरला. "देवाची कृपादृष्टी बघ ना, इतकी श्रद्धा असूनही तिचीच परीक्षा पाहतोय वरचा. इतकं चांगलं वागते तरीही सदा दुर्दैवच किच्या मागे." उषाबाई असहाय्य आवाजात म्हणाल्या, "ह्या विधात्याचं आपल्या हातात काहीच नाही बघ, पण आपली मीना खंबीर आहे, सहन करतीये बिचारी." दोघींच्या चेहऱ्यावर मीनाबद्दल कळवळा होता. त्यांच्या आवाजातील सहानुभूतीचे शब्द ऐकून मीनाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. ती तिथून हळूच पुढे सरकली. रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या किराणामध्ये पोहोचल्यावर तिने आवश्यक ते 1-2 किराणा सामानाचे पदार्थ घेतले आणि काउंटरवर ठेवले. गणपतराव तिला ओळखून होता. त्याने सामानाची बांधाबांध करून सहजच विचारलं, "मीनाबाई, मागच्या महिन्याचं बाकी अजून आहे हा तुमचं?" मीना लाजरी होत म्हणाली, "हो गणपतराव, पुढच्या आठवड्यात देते ना, आता हात तंग आहे." गणपतरावांच्या या शब्दांनी शेजारी उभ्या 2 ग्राहकांनी चमकून मीनाकडे पाहिलं. त्या नजरेत अनोळखी कुतूहल आणि किंचित तुच्छताही होती. मीनाला आपली गोष्ट साऱ्या गावाला कळल्यासारखं वाटलं. तिने पदराशी चाळा करत मान खाली घातली. त्यांनी दिलेलं सामानाच्या छोट्या पिशवी मीना हातात घेऊन निमूटपणे बाहेर पडली. आज लागतील तेवढंच ती घेऊन आली होती. अजून काही सामान घ्यायचं बाकी राहिलं होतं, पण उधार वाढवण्याची तिची इच्छा नव्हती. मनात खोल निराशा दाटून आली होती. शेजारच्या बोलण्याचे शब्द पुन्हा पुन्हा तिच्या कानात घुमत होते. त्या स्त्रीच्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही. दुपारनंतर पूजा शाळेतून परतली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. मीना तिला जवळ घेऊन पाण्याचा ग्लास दिला. "काय ग, आज माझी चिमुरडी शांत का?" तिनं विचारलं. पूजा सवयीनं स्वयंपाकघरात जाऊन डब्यातली कालचीच उरलेली भाजीपोळी तोंडात टाकत म्हणाली, "आई, सगळे मित्रमैत्रिणी दिवाळीसाठी नवीन कपडे आणि फटाके आणतायत. आपल्या घरी आपण काही करणार आहोत का?" हे ऐकताच मीनाचं काळीज बेचैन झालं. तिनं हसण्याचा प्रयत्न केला. "हो बाळा, बघूया काय करता येईल ते. तू तुझा अभ्यास कर आणि जरा भांडाभांडी नको करू रोहनशी." तिनं विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पूजा निमूटपणे मान डोलवून अभ्यासाला बसली. पण तिच्या चेहऱ्यावरची चिंता मीना ओळखू शकली. रोहनही जागा झाला होता. ताप उतरल्यावर त्याला भूक लागली होती. "आई, काही खायला दे ना, खूप भूक लागलीये," तो म्हणाला. मीनाने लगेच उरलेली भाकरी आणि दूध त्याच्या हातात दिलं. "हे बघ, आधी हे खा. रात्री बाबा आल्यावर आपण गरम खिचडी करू." ती मुलांना समजावत होती. कशीबशी मुलांना सावरून शमत काढत ती पुन्हा कामाला लागली. सायंकाळचा तांबडा प्रकाश घरात पसरला होता आणि दिवस ढळत चालला होता. मीना मनाशी हिशेब करत होती. उद्या परवा काय स्वयंपाक करायचा, कुठून काय आणायचं? त्याचवेळी तिच्या काळजाचा एक कोपरा पूजाच्या प्रश्नात अडकून पडला होता. दिवाळीला आपण काय करणार? तिला खुद्द काहीच उत्तर सापडत नव्हतं. संध्याकाळ होत आली तेव्हा विजय कामाहून परतला. दिवसभर चहाच्या टपरीवर उभं राहून तो थकून गेला होता. त्यानं मिळकतीचे 2-3 शिल्लक नोटा मीनाच्या हातावर ठेवले. अगदी मोजके लोक आले होते चहा प्यायला आज, त्यामुळे फारसे पैसे हाती लागले नव्हते. घरात अंधारू दाटू लागला होता. मीना लहान दिवा लावून देवघरात ठेवत असतानाच दारावर जोरात ठकठक झाली. "कुणी आहे का घरात?" एक खर्जातला आवाज ऐकू आला. मीना आणि विजय दोघेही दचकले. विजयनं जाऊन दार उघडलं. बाहेर घरमालक पारीकर साहेब उभे होते. साठीचे पारीकर साधा सफेद सदरा पायजमा घालून हातात भाड्याची वही आणि खिशात एक जुनी पेन घेऊन करारी मुद्रेनं समोर पाहत होते. "विजय, किती दिवस झाले भाडं बाकी आहे तुमचं? अजून किती वाट पाहायची?" पारीकरांची मुद्रा रागीट होती. मागच्या 2 महिन्यांचे घरभाडे थकल्यामुळे ते वारंवार तगादा लावत होते. विजय लाजून आणि घाबरून म्हणाला, "साहेब, तुमचे पैसे नक्की मिळतील. थोडा आणखी वेळ द्या ना. परिस्थिती जरा हाताबाहेर गेली होती." पारीकर वैतागले. "आता हे ऐकून ऐकून कंटाळा आलाय मला. पुढच्या आठवड्याच्या आत जर पूर्ण रक्कम नाही दिलीत तर घर खाली करा. मी दुसऱ्या भाडेकरूला देईन जागा." त्यांनी दोघांकडे भेदक नजरेनं पाहिलं. मीना जवळ येऊन हात जोडत म्हणाली, "कृपा करा, आम्हाला अजून थोडी मुभा द्या. आम्ही व्यवस्था करतो." तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. "मी काही दानशूर नाहीये. माझे पैसे मला हवेच आहेत. बघा तुम्हाला काय करायचं ते."
पारीकर कोरड्या आवाजात म्हणाले आणि निघून गेले. दार बंद करताना विजयचा हात थरथरत होता. त्यानं आत येताच भिंतीला डोकं टेकवलं आणि जोरात भिंतीवर लाथ मारली. कशी येणार एवढी रक्कम, तो संतापानं उद्गारला. आतल्या खोलीतून रोहन आणि पूजा धास्तावून दार आडून बघत होते. मीनानं त्यांना हातानं शांत राहण्याचा इशारा करून परत आत बसवलं. मीना घाबरून विजयकडे पाहत होती. मी रात्रंदिवस कष्ट करतोय, पण आपल्याकडे का काहीच टिकत नाही. देवालाही पोट तिडकीनं प्रार्थना करतो, पण ऐकतोय कुठे तो? शांत हो आता, काहीतरी करू आपण मिळून, मीना सावरण्याचा प्रयत्न करत होती. विजय हाताने इशारा करून म्हणाला, काय करू? उद्या जादूनं पैसे पडतील का आपल्यावर? त्याच्या डोळ्यात आसवं तरळली. आपण इतके का दुर्दैवी होत? तो हताश होऊन म्हणाला. आई बरोबर म्हणायची, आपण काहीतरी पाप केलं असावं बहुतेक, नाहीतर आपल्या घरातून लक्ष्मी असा पळून जाणार नाही. अपमान, राग, दुःख सगळे त्याच्या आवाजात उतरलं होतं. मीना निःशब्द झाली. तिनं कधी नव्हे ते विजयला इतकं व्याकुळ पाहिलं. ती हलकेच त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, असं नको बोलू हो, सगळं सुरळीत होईल. आपल्या मनातला हिया हरवू नकोस. ती त्याला आधार देण्यासाठी पुढे आली, पण विजयनं हात झटकला. माझ्यात दम नाही राहिला आता, तो खिन्नपणे म्हणाला आणि घराबाहेर निघून गेला. मीना दारापर्यंत त्याच्या पाठोपाठ आली, पण तो रागानं आणि दुःखानं चालत निघून गेला होता. ती उंबरावरच थांबली. अंधार पडला होता आणि मनातही काळोख दाटला होता. तिच्या डोळ्यातले अश्रू आता ओघळू लागले. थोड्या वेळाने ती घरात परत आली. समोरील आरशात स्वतःकडे पाहताना तिची नजर एका महत्त्वाच्या गोष्टीवर थबकली. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र. विवाहाचा पवित्र आठवण म्हणून जपलेली शेवटची मौल्यवान वस्तू. अत्यंत गरजेला तीच कामी येईल हे ती जाणून होती. मीनानं हात जोडून देवासमोर निरांजन तेजवलं. हृदय काबूत धरत ती सावकाश गळ्यातलं मंगळसूत्र काढू लागली. सोन्याच्या काळ्या पिवळ्या मण्यांची ती माळ तिच्या थरथरत्या हातात येताच ती ओक्साबोक्षी रडू लागली. त्या मंगळसूत्राच्या प्रत्येक मण्यागणिक तिला तिच्या लग्नाच्या आठवणी उमटत होत्या. मंगलाष्टकांच्या धुनं कानात घुमल्या. विजयनं तिच्या गळ्यात ते घालताना दिलेली आश्वासनंही तिला आठवली. मी सदैव तुझी काळजी घेईन. पण आज परिस्थितीनं त्यांना कुठे आणून ठेवलं होतं. देवा, या पवित्र निशाणीचा त्याग करावा लागतोय मला आज. तू साक्षी आहेस. माझ्या लेकरांच्या भल्यासाठी, घर टिकवण्यासाठी हा निर्णय घेतलाय. परत चढवीन मी गळ्यात हे मंगळसूत्र, लक्ष्मी माते, पण आत्ता हाच उपाय दिसतोय. मनातल्या मनात ती देवतांना साखळं घालू लागली. त्या रात्री घराबाहेर विजय रागानं आणि नैराश्यानं भरलेल्या अवस्थेत रस्त्यावर चालत निघाला होता. मनात असंख्य विचार घोंगावत होते. मी निरुपयोगी आहे, मुलांना काय भवितव्य देऊ शकणार, अशा हजारो चिमट्यांनी त्याचं मन छिद्र पाडत होतं. रस्त्याच्या कडेला अंधाऱ्या गल्लीत तो थांबला तेव्हा हळूहळू त्याचा राग निवळत गेला आणि उरला तो फक्त गहिवर. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. समोरच गणपतीचं छोटंसं देऊळ होतं. दररोज रात्री तिथे आरती होत असे. त्यावेळेस मंदिरातून सुखकर्ता दुःखहर्ताचा स्वर ऐकू येऊ लागला. विजयचे पाय आपोआप मंदिराकडे वाळले. देवाच्या मूर्तीसमोर पोहोचताच तो गुडघ्यांवर कोसळला. अश्रूंना वाट मोकळी करून देत त्याने अंतःकरण हलकं करून घेतलं. हे देवा, माझ्यापाशी तर काहीच उरलं नाही. आता तरी दया कर, तो हलक्या आवाजात पुटपुटला. काही श्रद्धाळू मंडळी बाजूला उभी राहून प्रार्थना करत होती. विजय किती वेळ तिथे बसला होता त्याचं भान त्याला राहिलं नाही. देवळातील पुजाऱ्याने त्याच्या डोक्यावर प्रसादाचे फूल ठेवत त्याला हलवलं तेव्हा विचारांचा तांडा तुटला. बाळा, परमेश्वरावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. त्या अनोळखी पुजाऱ्याच्या शब्दांनी विजय दचतला सुद्धा. त्याने हात जोडून प्रसाद घेतला आणि डोळे पुसत मंदिरातून बाहेर आला. थोडंसं हलकं वाटू लागलं होतं मन. नकळत देवानेच जणू त्याला धीर दिला होता. रात्र बराचसा सरली होती. अखेर तो घरी परतला तेव्हा अंगणातच मीनाचा ओला पदर खिडकीत वळलेला दिसला. तिला जागी बघून तो ओशाळला. मीना खिडकीतूनच दबक्या आवाजात म्हणाली, बसला होतास का देवळात? विजयने निमूटपणे मान हलवली. फार काही बोलायची उसंत दोघांकडे उरली नव्हती. तो काही न बोलताच घरात शिरला. त्या रात्री नवरा बायकोने फारसं काही न बोलता एकमेकांच्या अवघडलेल्या नजरेत पाहिलं. त्या नजरेत अपराधीपणा आणि मूक माफी दोन्ही होतं. काही वेळाने विजय झोपी गेला, पण मीनाला मात्र रात्रभर डोळा लागला नाही. पुढच्या दिवशी सकाळी लवकरच मीना आपल्या संसाराला बहाण टाकलेल्या त्या मौल्यवान वस्तूसाठी बाहेर पडली. गावातल्या सराफाच्या दुकानात तिने मंगळसूत्र गहाण ठेवून काही रक्कम उचलली. मनाचा हिया करून तिने तो सौदा केला. प्रत्येक क्षणी मन कळवळत होतं. दुकानातून बाहेर पडताना तिच्या हातातील नोटांचे वजन तीव्रपणे जाणवत होते. घर वाचवण्यासाठी आपल्या गळ्यातली लक्ष्मी उतरवावी लागली याची खंत तिला गदागदा हलवत होती.
तरीही मनाची समजूत घालत ती परत आली आणि पैशांची पुडी सुरक्षित जागी ठेवली. त्या दिवशी संध्याकाळी पारीकर साहेब भाड्यासाठी आले तेव्हा मीनाने कुठलाही गाजावाजा न करता त्यांना पूर्ण रक्कम दिली. पारीकर थोडे आश्चर्यचकित झाले, पण पैसे मोजून घेत त्यांनी एकही शब्द न बोलता स्वीकारले. ठीक आहे, असं म्हणून ते निघून गेले. पारीकर गेल्यावर विजय स्तब्ध झाला. तो मीनाकडे पाहत होता. हे पैसे आले कुठून? त्याने हळू आवाजात विचारलं. मीना काही बोलायच्या आधीच त्याची नजर तिच्या रिकाम्या गळ्याकडे गेली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. त्या क्षणी सत्य त्याच्या लक्षात आलं. मीना, तू... त्याच्या शब्दांना हुंदक्याचा अडथळा आला. तो डोळ्यात पाणी आणत पुढे आला आणि मीनाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. क्षमस्व मला. माझ्यासमोर तू हे केलंस आणि मी काहीच करू शकलो नाही, तो अपराधी स्वरात म्हणाला. मीना घाबरली. अहो, मी ठीक आहे, तुम्ही असं काही बोलू नका. तिच्या डोळ्यातही अश्रू दाटले. विजय जमिनीवर गुडघे टेकतच खाली बसला. मीना, खरंच तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस. तुझ्यामुळे आज घराचं छप्पर टिकून आहे. मी काल रागाच्या भरात काहीबाही बोललो. माफ कर मला. तो स्वतःवरच तुटून पडल्यासारखा बोलत होता. मीना रडतच त्याला सावरत उठावलं. उठा ना, हे काय करताय? तुम्ही माझे धर्मेश्वर आहात. तुमच्यासाठी आणि मुलांसाठी इतकं करायला हवं होतं मला. तिने त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले. विजयने निर्धाराने आपल्या मुठी आवळल्या. मी वचन देतो मीना, तुझं ते मंगळसूत्र मी परत आणीन आणि पुन्हा कधीच तुला अशी वेळ येऊ देणार नाही. त्याच्या आवाजात आत्मविश्वास होता. अनेक दिवसांनी मीनाने त्याच्या स्वरातली जिद्द अनुभवली आणि तिला हायसं वाटलं. तेवढ्यात मीनाच्या लक्षात आलं की तिने विजयला अजून नलिनी सांगून गेलेली बातमी सांगितलीच नव्हती. तिने त्याला खुर्चीवर बसवलं आणि त्याचा हात हातात घेत शांतपणे बोलू लागली. एक गोष्ट राहिली सांगायची. नलिनी सांगत होती आपल्या जुन्या मिलचं काहीतरी काम परत सुरू होत आहे. कदाचित तुला तिथे काम मिळू शकेल. विजयने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. असंच काहीतरी ऐकलं होतं मीही काही दिवसांपूर्वी, पण आपलं भाग्य कुठे इतकं सोपं, तो निराशेने म्हणाला. मीना मात्र आता निर्धाराने बोलली. भाग्याला का दोष द्यायचा? एकदा जाऊन चौकशी तरी कर. नलिनीच्या नातेवाईकाने सांगितलंय म्हणजे काहीतरी तथ्य असेलच. विजयने तिचं म्हणणं ऐकलं. पहाटेच्या धुसर प्रकाशात विजय बाहेर पडण्यासाठी सज्ज झाला. मीना त्याला डब्यात थोडं खायला बांधून देत होती. जाताना त्याने तिच्याकडे पाहिलं. न बोलता तिच्या डोळ्यात त्याने कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. मीनानेही हलकं हसत त्याला शुभेच्छा दिल्या. विजय बाहेर पडला तेव्हा तिच्या मनात देवाचं नाम सुरू होतं. सकाळी थोड्या वेळाने पूजा जागी झाली. आई स्वयंपाकघरात पोळ्या करत होती. पूजाची नजर नकळत मीनाच्या गळ्यावर गेली. अगं आई, तुझं मंगळसूत्र कुठे गेलं? तिने आश्चर्याने विचारलं. मीना क्षणभर गडबडली. अगं ग, काल चेन तुटला ना, दुरुस्तीसाठी काढून ठेवला आहे, ती सावरून म्हणाली. पूजाला काही विशेष संशय आला नाही. ती निष्पापपणे म्हणाली. हो का? बरं झालं तुटला नाही तर. लवकर परत घाल ना ते. मीनाने ओळखलं की मुलीला खरी गोष्ट ठाऊक नाहीये. तिने केवळ हो ग असं म्हणत विषय टाळला. मनात मात्र तिने निश्चय केला की ही माळ पुन्हा गळ्यात घालण्यासाठी आपण काहीही करून दाखवू. थोड्या वेळाने रोहनही उठला आणि आईला मिठी मारत पोटभर जेवायला मागू लागला. मीनाने मुलांना तयार करून नाश्ता करून दिला. त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू पाहून तिला नव्याने लढाईची ऊर्जा मिळत होती. विजय सायकलवर बसून जुन्या गिरणीच्या आवारात पोहोचला तेव्हा त्याच्या मनात शंका आणि आशा दोन्ही होत्या. 4 वर्षांपूर्वी ओसाड झालेली ती जागा आता पुन्हा सज्ज झाल्यासारखी दिसत होती. नवीन कंपनीचा फलक लागला होता आणि आवारात काही कामगारांची ये-जा सुरू होती. गेटजवळ चौकीदाराने त्याला अडवलं. काय पाहिजे साहेब? त्याने विचारलं. विजयने नम्रपणे सांगितलं. मी इथे पूर्वी काम करत होतो, आता पुन्हा गिरणी सुरू होते म्हणे, अर्ज द्यायला आलोय. चौकीदाराने त्याचं नाव पत्तं विचारून यादी तपासली आणि ओळख पटत चेहरा उजळला. अहो, तुम्ही तर विजय ना? मीच आहे बाळू, तुमच्यासोबत होतो कामाला. विजय ओळखून थबकला. अरे बाळू, किती दिवसांनी भेटतोयस? त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू फुटलं. बाळूने हात मिलावला आणि त्याला आत येऊ दिलं. नवीन मॅनेजर साहेब जुने अनुभवी कारागीर शोधतायत. तुम्ही आत कार्यालयात जा. तिथे जोशी सर आहेत, आपले जुने सुपरवायझर, ते मदत करतील. विजय आत कार्यालयात गेला तेव्हा कोपऱ्यात ओळखीचा चेहरा पाहून त्याला हायसं वाटलं. जोशी सर होते. ते पूर्वी त्याचे वरिष्ठ होते आणि विजयच्या कामाचं नेहमी कौतुक करायचे. विजय, ये रे, कसा आहेस? त्यांनी आनंदाने विचारलं. विजयने नमस्कार करून त्यांना सगळी परिस्थिती सांगितली.
जोशी सरांनी लगेच अर्ज भरायची मदत केली. कागदपत्र भरून घेतली. चिंता करू नकोस, मी व्यवस्थापकांशी बोलेन. तुला काम नक्की मिळेल. अनुभवी आणि प्रामाणिक कामगारांची त्यांना गरज आहेच, ते आत्मविश्वासाने म्हणाले. विजयच्या डोळ्यात पाणी आलं. एवढे दिवसाच्या संघर्षानंतर आशेचा किरण दिसत होता. जोशी सरांनी मग त्याची ओळख नवीन व्यवस्थापक गुप्ते साहेबांशी करून दिली. गुप्ते साहेबांनी विजयची थोडक्यात मुलाखत घेतली. कामाचा अनुभव, कौशल्य विचारली. विजय शक्य तितक्या निग्रहाने आणि विनम्रतेने उत्तरं देत होता. शेवटी गुप्ते साहेब म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुमचा अर्ज विचारात घेऊ. काही माजी कर्मचाऱ्यांचे अर्ज आलेत. 2 दिवसात कळवू सूचना. विजयने सर्वांचे आभार मानले आणि नम्रपणे बाहेर पडला. घराकडे परतताना त्याच्या काळजात आशा तरळत होती. घरी येऊन त्याने मीना आणि मुलांना सगळी हकीकत सांगितली. घरात जणू आशेचा एक दिवा पेटला होता. काही दिवस उत्कंठेत गेले. दर सकाळी पोस्टमनची वाट पाहत विजय घराच्या अंगणात वेटोळे घाली. दुरून कुणी टोपीधारी पोस्टमन दिसला की त्याचं हृदय आशेने धडधडू लागे. मात्र दिवस जात होते तशी निराशा दाटू लागली. 4-5 दिवस उलटून गेले तरी पत्राचा पत्ताच नव्हता. राहावेना म्हणून एकदा विजय जोशी सरांनाही भेटून आला. त्यांनी अजून थोडे दिवस थांबा, चांगली बातमी येईल असं म्हणून धीर दिला. पण प्रतीक्षेचे प्रत्येक क्षण आता जीवघेणे होत होते. मीना मात्र रोज देवासमोर दिवा लावून देवाचा धावा करत होती. विघ्नहर्त्या, आता तरी पाव, अशी विनवणी करत तिच्या डोळ्यात पाणी दाटत असे. मुलांनाही तिची काळजी जाणवत होती. पूजा शांतपणे अभ्यास करत आईला कसलीही त्रासदायक विचारणा टाळत आईला त्रास देत होती. रोहन देखील आपल्या निरागस प्रश्नांनी आईला अजून चिंतेत पाडू नये म्हणून बडबड कमी करून होता. तसं पाहिलं तर घरात एक अनामिक शांतता पसरली होती. केवळ आशेचा एक छोटासा किरण जपून ठेवण्यासाठी सगळेजण हळूहळू श्वास घेत होते. शेवटी एक दिवस दुपारी पोस्टमनने एक पत्र आणून दिलं. बाहेर मुख्य दारातच विजयने ते अधीरतेने उघडलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि डोळे चमकले. मीना, तो घरात उत्साहाने शिरला. हातातला कागद हलवत तो मोठ्याने म्हणाला, मिळाली, मिळाली नोकरी. काय आहे ते? मीना घाईघाईने हात पुसत समोर आली. तिने पत्र हातात घेतलं आणि वाचू लागली. ते पाहून ती आश्चर्याने विजयकडे पाहू लागली. काय रे, मिळाली का नोकरी? तिचा विश्वासच बसत नव्हता. विजयने दोन्ही मुलांना उचलून धरलं आणि खुश होऊन म्हणाला, हो हो, उद्यापासून जॉईन व्हायचंय. मुलं सुद्धा बाबाच्या आनंदाने आनंदली आणि टाळ्या वाजवाऊ लागली. त्या संध्याकाळी विजय वेळेपूर्वीच घरी आला. नवीन नोकरीला लागण्यापूर्वी ऑफिसमधून त्याला काही आगाऊ रक्कम मिळाली होती. बाजारातून तो थोडे लाडू, फटाके आणि तेलाचे दिवे घेऊन आला. सुहास्य भरलेल्या चेहऱ्याने घरात प्रवेश करताच मीना चकित झाली. हे काय? तिनं विचारलं. तेवढ्यात पूजा आणि रोहनही उत्सुकतेने बाबांच्या हातातल्या फटाक्यांची पाकिटं पाहू लागले. विजयने हसून खिशातून देवासाठी एक छोटं सोनपात्र काढलं आणि म्हणाला, हे बघ, तुझ्यासाठी काय आणलाय? मीनाने पाहिलं तर देवघरात ठेवायला पितळेचा नवा दिवा होता. तिच्या तोंडून शब्द फुटेना. घरात दिवाळीसाठी दिवे आणायला पैसे नसतील असं तिनं गृहीतच भरलं होतं. तिने तो दिवा हातात घेतला. दिवाळीची संध्याकाळ आली. तेव्हा घरात कित्येक दिवसांनी प्रसन्न वातावरण होतं. जेमतेम 2च खोल्यांच्या घराला मीना आणि मुलांनी मिळून साफसफाई करून सजवलं होतं. भिंतीवर मागच्या वर्षीचाच कागदी आकाशकंदील स्वच्छ करून लावला होता. पूजाने छोट्या पतंगांचे कातरण करून दरवाजाला रंगीबेरंगी तोरण लावलं होतं. अंगणात रांगोळी काढली होती. विजयने आणलेल्या नवीन दिव्यात तेल टाकून त्याला प्रज्वलित करताना मीनाच्या हातून आनंद ओसंडून वाहत होता. मुलंही आज काही दिवसांपूर्वीच आणलेल्या स्वस्त पण नवीन कपड्यांमध्ये मेजवानीसारख्या तयार झाली होती. देवघरातील लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तिने कापूर लावून आरतीचं ताम्हण सजवलं. थोडे फुलं, अक्षता आणि खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला. मग तिने मनापासून लक्ष्मी मातेची आरती सुरू केली. तिच्या शेजारी विजय उभा होता, हातात ओवाळायची ताटली घेऊन. पूजेनंतर दोघांच्या नजरा भेटल्या. इतक्यात दारावर टकटक झाली. मीना आश्चर्याने दार उघडायला दिली. ओवाळण्याची ताटली बाजूला ठेवत विजयही तिच्या मागोमाग गेला. बाहेर नलिनी हसत मुखाने उभी होती. तिच्या हातात तिने केलेल्या चकल्या आणि लाडूंचा डबा होता. या या नलिनी, आत या ना. मीनाने आनंदाने तिला आत ओढलं. नलिनीने मीना आणि विजयला आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तिने आणलेला डबा मीनाच्या हातात देत सांगितलं, थोडं घरचं फराळ बनवलं, तुमच्यासोबत वाटायला आले. मीना भारावून गेली. अगं, एवढी कशाला तजवीज केलीस? तिने कृतज्ञतेने विचारलं. मी कशाला करू? तुझा विजयदादा आहे आता कमावता.
नलिनीने डोळा मारत मिश्किलपणे म्हटलं, "हो ताई, तुमच्यामुळेच मार्ग लागला. खूप उपकार झाले तुमचे." नलिनीने नकारार्थी मान हलवली. असू दे रे, तुम्ही लोक चांगले आहात म्हणून देवानेही संधी दिली. मी तर निमित्त मात्र. मीना आणि विजयच्या डोळ्यात कृतज्ञता दाटून आली. थोडा वेळ सगळेजण गप्पा मारत बसले. मुलांनी आनंदाने फटाके उडवल्याच्या गोष्टी नलिनीला सांगितल्या. अर्ध्या तासाने नलिनी निघाली. जाताना तिने पुन्हा एकदा दोघांना शुभेच्छा दिल्या आणि मीनाच्या हातात एक छोटी पिशवी दिली. "ही तुझ्यासाठी साडी, मला नको नाकारूस," तिने आग्रह केला. मीना ओशाळली. प्रत्यक्ष कृतीत आभार मानत तिने नलिनीला घट्ट मिठी मारली. नलिनी गेल्यावर मीना डोळ्यात पाणी घेऊन विजयकडे बघत म्हणाली, "भगवंतानं आपल्याला किती चांगली माणसं दिली आहेत बघा. आपलं संकट समजून सगळे धावून आले." विजयनेही सहमती दर्शवली. दोघेही दारात येऊन एकत्र उभे राहिले. अंगणातल्या दिव्यांच्या मंद प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होतं. तेव्हा विजय हलक्या आवाजात म्हणाला, "मीना, आता मात्र आपल्या घरात लक्ष्मी कधीच पळून जाणार नाही." त्या वर्षीची दिवाळी मीनाच्या कुटुंबासाठी नवी आशा घेऊन आली. पुढील काही महिन्यात विजय आपल्या नवीन कामात रुळला. गेली कित्येक वर्ष ज्यांच्या ओझ्याखाली ते दबले होते, ती काही देणी हळूहळू फेडली जाऊ लागली. पाण्याच्या पाईपलाईनचं कर्ज असो की घर भाड्याची थकबाकी, सर्व हिशोब साफ होऊ लागले. त्याहून महत्त्वाचं म्हणजे मीनाच्या गळ्यातलं मंगळसूत्र परत सोडवून घेण्याचा मान विजयला मिळाला. ज्या दिवशी त्याने ते प्रेमाने मीनाच्या गळ्यात पुन्हा बांधलं, तेव्हा मीनाचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. हळूहळू त्यांच्या संसाराची गाडी स्थिरपणे मार्गी लागली. चिमुकल्या आनंदांचे क्षण ते साजरे करू लागले. मुलांच्या शिक्षणाची काळजी थोडी निवळली. घराच्या भिंतींवर आता आशेचा नवा रंग दिसू लागला. अनेक वर्षांनी लक्ष्मीने त्यांच्या जीवनात कायमचा निवास केला होता, असा त्यांचा विश्वास बसला. ज्यांची कधी काळी कुचेष्टा केली, त्यांनीही आता देव पावला म्हणत त्यांच्या सुदैवाचं स्वागत केलं. दैन्याच्या काळ्या कुट्ट ढगांना सोडून आता सुखाचे चांदणे त्यांच्या अंगणात सांडू लागले होते. त्या दिवशी देवापुढे मीनाने हात जोडले आणि डोळे मिटून आपल्या परमभाग्यवान स्त्रीत्वाचा मनोमन स्वीकार केला. तिच्या मनात एकच प्रार्थना दाटून आली, "हे समाधान असंच अखंड रहो. आपल्या घरावर लक्ष्मीचे आशीर्वाद सदैव राहोत."